आज होता ॲन्युअल डे, त्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो. पण सुरुवातीपासून सुरुवात करूया. सकाळी सुरुवात झाली मस्तपैकी बाहेर ब्रेकफास्ट करू. त्यासाठी आम्ही निघालो होतो. आता आमचा हात किती गळून आला तरी चालेल, पण आम्ही शायनिंग मारायचं काही सोडणार नाही आहे. सगळ्या रस्त्याने तिने पर्स अशीच ठेवली होती आणि आई तू राहू दे, मी पैसे देते म्हणून तिने पर्स ओपन केली. मग तिच्या लक्षात आलं यात पैसेच नाही आहेत. त्यानंतर एंट्री झाली आमच्या मुलाची स्टेजवरती. तो मस्तपैकी असं समोर काहीतरी वाजवत होता आणि मुली मागे डान्स करत होत्या. पुदिना स्वस्त भेटला म्हणून घेऊन आले. आवळे हेल्थसाठी चांगले आहेत म्हणून ते पण घेऊन आले. आणि वाटाण्याच्या शेंगा मला खूप आवडतात म्हणून त्या पण आणल्या. मी सोलायला बसले होते. आई तू राहू दे, मी तुला हेल्प करते असं म्हणत इशूने एवढ्या सगळ्या शेंगा सोलून काढल्या. आता एवढ्या तिने सोलल्या की हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे बरं का. पुदिना पण मी निसून घेतला आणि उरलेल्या काड्या कशा फेकून द्यायच्या त्या मी टेरेसवरती नेऊन लावणार म्हणून मग मी त्या पाण्यात ठेवल्या. रात्री माझं छानसं एक पार्सल आलं होतं, तेच मला ओपन करायचं होतं. पार्सल ओपन करताना मी एवढी एक्सायटेड होते आणि नंतर असं काही घडलं ना की असं माझं डोकंच फिरलं. आता हे मुलांच्या रूममध्ये ठेवण्यासाठी ऑर्गनायझर मी मागवलं होतं आणि ते एकदम छान दिसलं सुरुवातीला. नंतर ते कळलं की ते व्यवस्थितच नाही आहे. मुलं बोलले आई तू राहू दे, तुला काही जमणार नाही, आम्ही करतो. पण त्यांनाही ते जमलं नाही आणि मलाही जमलं नाही. नंतर मग मी काय केलं, ते सगळं पॅक केलं आणि रिटर्न करायचं ठरवलं. कारण ते व्यवस्थित ॲसेंबलच होत नव्हतं. मी एक साईड जोडली की दुसरी साईड निघायची, दुसरी साईड जोडली का तिसरी साईड निघायची. मी वैतागले आणि मुलंही वैतागले आणि माझा एवढा मोठा पचका झाला ना, त्यामुळे मी ते सगळं पॅक केलं आणि रिटर्नची ऑर्डर टाकली.